एक काम करू, त्यांना प्रेझेंटेशन करू द्या, मग प्रश्न विचारू शेवटचा. ओके, चला आधी फोटो घ्या संदीप. असं वेळ गेला वेळ जायला संदीप उभं राहून फास्ट. चला समोर. खूप दिवसांनी घेतला का फोटो? आम्ही त्याचा फोटो घेतला. फोटो घेतला. किल्लेदार नाव सांगा बरं. फॉर्म कोणाच्या याने भरलेला आहे? माझ्या नावाने होत्या. नाही, प्रतिष्ठान शिवसाम्राज्य. शिवसाम्राज्य प्रतिष्ठान ना. शंभूराजे शंभूराजे प्रतिष्ठान. शंभूराजे प्रतिष्ठान. किल्ल्याचं नाव काय आहे? राजगड. त्यांचं प्रेझेंटेशन कोण सांगणार आहे माहिती? गौरव या पुढे चला. तर मग सांगाल. इथंच उभे राहा. ये इथे चल. राजगड किल्ला शिवाजी महाराजांनी 1947 व 46 मध्ये त्यांच्या ताब्यात आला. 1646 ते गाणं बंद कर. 1646 मध्ये शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. राजगड किल्ल्याला किल्लेदार कोण नव्हते, ती राजधानी होती. राजगड किल्ला ही स्वराज्याची पहिली राजधानी स्वराज्याची पहिली राजधानी होती. आणि राजगड किल्ल्याला एकूण 3 माच्या आहेत. पहिली संजीवनी, दुसरी सुवेळा, तिसरी पद्मावती. आणि राजगड किल्ल्याला संजीवनी माचेला एक दरवाजा लागतो, त्याचं नाव आळू दरवाजा. आणि पद्मावती माचेला एक दरवाजा लागतो, त्याचं नाव मुख्य दरवाजा, प्रवेशद्वार म्हणजे पाली दरवाजा. आणि नंतर त्याच्या पुढे साईडला गुंजवणे दरवाजा. आणि मागं गुप्त दरवाजा म्हणजे चोर दरवाजा. आणि तिथून पुढे आल्यास बालेकिल्ल्याचा दरवाजा लागतो, त्याला महाद्वार म्हणतात. हे महाद्वार म्हणजे बालेकिल्ल्याचे द्वार. आणि तिथून पुढे गेल्यावर सदर, राजवाडा, अजून अर्धचंद्रकार तलाव व असे काय काय अवशेष शिवाजी महाराजांच्या म्हणजे इमारती त्या असेल ते असे विशिष्ट प्रकारचे असा किल्ला आहे. मग तिथून पुढे खाली उतरल्यावर इकडे आपल्याला जाण्यास मार्ग मिळतो तो चिलखती बुरुज. चिलखती बुरुज हे गडाची संरक्षण करण्यासाठी असतो. तिकडून पुढे जाताना तिथं पण चिलखती बुरुज आहे. तिथे मध्ये डोबा आहे, असा डोंगराळ भाग आहे, मग त्याला असं नाव पडलेलं आहे डोबा. ही अशी किल्ल्याची तटबंदी आहे. तिथून मग पुढे नेडे लागते. नेडे म्हणजे दगडाला छिद्र पडणारे, असे खडखड हवेने छिद्र पडणारे, म्हणून त्याला नेडे असे म्हणते. मग पुढून तिथे एक तलाव आहे, तिथं मंदिर आहे, गणपती मंदिर म्हणून. पुढे असा किल्ला आहे. माचीचं नाव काय? सुवेळा माची. ही संजीवनी माचीला दरवाजा होता का? 16 माचीला दरवाजा नव्हता. किती दिवस लागले बनवायला? किल्ला बनवायला 2 आठवडे लागले. साहित्य काय वापरले? साहित्य दगडी, माती, दगड, बस एवढंच. वैशिष्ट्य सांगतात त्या किल्ल्याचं. इतर किल्ले आणि हा किल्ला त्याच्यातलं वेगळे पण. इतर किल्ले आपण बघताच आपण ही महत्वाचं म्हणजे स्वराज्याची पहिली राजधानी महाराजांची. आणि त्यानंतर मुरुम. भौगोलिक वैशिष्ट्य सांग. भौगोलिक वैशिष्ट्य असं आहे की बाकीचे जे किल्ले उंच डोंगर होता सर्वात, त्यामुळे त्यांनी राजधानी म्हणून निवडली त्या काळी. कुठल्या खोऱ्यामध्ये किल्ला आहे? बोर तालुका. नदी पात्र. बेसिन इंग्लिशमध्ये त्याला बेसिन म्हणतात. रिव्हर बेसिन. गुंजवणी. हो, गुंजवणी. आणि एक महत्वाच्या व्यक्तीची इथे समाधी होती बघा, आजही ती दुर्लक्षित ठिकाण. सईबाई कुठेही ती कुठं असेल इथे सांगता येईल का तुला? हा परिसर सांगता येईल. पलीकडच्या साईडला नक्की दाखव बघ. असं आता आपण किल्ल्यावरच आहोत. दाखवली दाखवली नाहीये. बालेकिल्ले दाखवली नाही.
आहे पण तेवढी जागा पुढून एक लेन येते मग तुझ्या वाचनात आलंय का? आतमध्ये उजव्या हा आलंय. तुला नाही वाटलं मग ती कुठेतरी ती दाखवली पाहिजे? वाटलं होतं पण ती एक्झॅक्ट म्हणजे लोकेशन. सईबाई कोण होत्या मला सांग. सईबाई शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी. त्यांची महाराणी होते की नाही हा पहिले? पहिल्या महाराज. महाराणीची समाधी इथे आहे. हा इथे दाखवलंच नाही, दुर्लक्षित का? जसं ते मॅपवरती आम्ही काढलेलं काढलं ना, ना तेव्हा तिथं म्हणजे आता सगळं आता पडझड झाल्यामुळे ते नक्की कुठं काय आहे ते एक्झॅक्टली म्हणजे त्यांनी दाखवलं होतं, पण नक्की दाखवायची कुठं समाधी असा प्रश्न पडला. वाचनात नाही आलं का कुठं? नाही वाचलं आलं मॅप काढला वाचनात ना आलं. त्यावेळेस. ऐकलं नाही का त्याच्या संदर्भात, राजगड संदर्भातली काही माहिती? ऐकलं होतं. हां. त्याचा प्रवेश म्हणजे कुठून आहे? पाली दरवाजाकडून पद्मावती. परवा. हा आणि मी साईबाईंची समाधी निर्मितीचं ठिकाण सांगता येईल का? असू देत. हा दरवाजे इंटरेस्टिंग. प्रेक्षणीय स्थळ किल्ल्यावरती हा. जास्त करून आहेत. माची वगैरे, माची वगैरे प्रेक्षणीय काय तळे. माची वगैरे. साधारणतः किती उंची आहे त्या किल्ल्याची? 146 मीटर. मीटर. तुमच्यापैकी कोणी गेलंय किल्ल्यावर? अजून किती जण गेले? गेले तर एक प्लस पॉईंट मिळतो तुम्हाला. म्हणजे सांगितलं पाहिजे. चांगली गोष्ट. इंग्लंडमध्ये मुक्काम किल्ल्यांचं गेलाय का वन डे जाऊन आले? वन डे 146 मीटर म्हणाला तुम्ही. इंग्लंडमध्ये किल्ल्यांचं प्रदर्शन मला नाही वाटत बघितलं. काहीतरी चुकलंय त्यावेळेस ते. भारतात महाराष्ट्राचा किल्ला हा 36 किंवा 46 असं काय. हा? बघा ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधा तुम्ही. हा तुमच्या अभ्यासाचा भाग आहे. आपल्याकडं- आपल्या इतिहासामध्ये आणखी एवढं आपलं समृद्ध होता, पण इतिहासाच्यावर अभ्यास जर केला आणखी तर आपल्याला त्याच्यामध्ये प्रचंड गोडी वाटणार आहे तुम्हाला. आणि याच्यावर तुम्ही एवढं प्रबंध पण लिहू शकता. एका राजगडवर तुम्ही जे केलंय. या की तुम्ही? मोबाईल मोबाईल कुठे यार? फोटो घ्या ना ते बघा. चांगला करता येतो. छान बोलले. अजून कोण आहेत ते? माहिती छान जमवली. ग्रुपमध्ये नावं नाही दिली बाकीची बरं का? हे याला असलं आपले कमीत कमी 10 लोक पाहिजे असे एक 8 होते. पण प्रयत्न चांगला केला, स्ट्रक्चर चांगलं केले, ज्ञानामध्ये थोडंसं पाहिजे तुमचं. गाडी नाही, मोठी गाडी आत नाही आणली. आली असती पण वळवायला लागते खाली. दीपकराव फोटो काढले. आजच बघणार आहे सगळे. नाही आजच. किल्लेदार सर्व कोण कोण आहे? चला उभे राहा. उभे राहा. किल्ल्याचं नाव सांग बाळा. किल्ल्याचे नाव राजगड आहे. पूर्वी त्याचे नाव मुरुंबदेव डोंगर असे नाव होते. पुढे सांग. घाबरू नको, सांग. सांग बिंदास. घाबरायचं नाही. राजगड ही शिवाजी महाराजांची पहिली राजधानी होती. शिवाजी महाराजांना राजगड बांधायला 20 वर्ष लागले होते आणि शिवाजी महाराजांनी
बरं सांग मग. नमस्कार. आज आम्ही या ठिकाणी राजगड किल्ला एक छोटीशी प्रतिकृती तयार केलेली आहे. तर याचं पूर्वीचं नाव मुरुंबदेव असं डोंगर असा होता आणि हा आदिलशाहीकडे होता. मग 1645 साली हा तोरणा आणि राजगड शिवाजी महाराजांनी ताब्यात घेतला, त्याची बांधणी केली आणि बांधणी केल्यानंतर मुरुंबदेव हे नाव बदलून राजगड हे नाव त्यांनी ठेवण्यात आलं. या राजगडचं वैशिष्ट्य असं की हा नदी खोऱ्यांमध्ये नीरा, कालंदी, वेळवंटी या नद्यांमध्ये वसलेला आहे आणि याची उंची जवळजवळ 600 मीटर उंच डोंगर आहे. मग या डोंगरावर हा बालेकिल्ला आहे. हा बालेकिल्ला असा आहे की या बालेकिल्ला सर करायला कोणत्याही मुघलांना किंवा आदिलशाहींना जमले नाही का, तर या ठिकाणी वाऱ्याला सुद्धा जाण्यासाठी वाट उपलब्ध नव्हती. म्हणून ही शिवाजी महाराजांनी राजधानी म्हणून केंद्र केलं, का तर या किल्ल्याला कोणीही सर करू शकले नाही. या किल्ल्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे याला दुहेरी तटबंदी आहे आणि याच्यामध्ये खास वैशिष्ट्य सांगायचं झालं तर याला दरवाजा जो आहे तो मेन गुंजवणी दरवाजा, पाली दरवाजा. जर तुम्ही गुंजवणी दरवाजाकडून आला तर तुम्हाला इथे वेगवेगळी ठिकाणं ते दाखवली जातील. जसे तुम्ही गुंजवणी दरवाजावरती आल्यानंतर तुम्हाला पद्मावती माची आहे, त्यानंतर तुम्हाला सुवेळा माची म्हणून सांगितलेलं आहे, तिसरी म्हणजे संजीवनी माची आणि चौथा हा बालेकिल्ला म्हणून आहे. आता याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर तुम्ही पद्मावती माचीकडे आला तर इथे तुम्हाला पहिले सईबाईंची समाधी दिसेल. सदर सदर ही कशासाठी होती की तिथं त्यांचे गुप्त जे काही ठिकाणं होती किंवा त्यांच्या महत्त्वाच्या मावळ्यांबरोबर जी काही माहिती करायची होती ती सदरमध्ये केली जायची. आणि हा दारुगोळाखाना आहे, हे पद्मावती तलाव आहे, नंतर हे पद्मावती मंदिर जे ब्रह्मदेवाच्या पत्नी म्हणून संबोधलं जातं त्या पद्मावती मंदिर, आणि ही पद्मावती माची. या पद्मावती माचीकडून गेल्यानंतर तुम्हाला अर्धचंद्रकार तलाव दिसेल बालेकिल्ल्याच्या पाठीमागच्या बाजूला. बालेकिल्ल्याकडून जाताना सुवेळा माची म्हणून आहे. ज्यावेळी हा किल्ला बांधण्यात आला, पूर्ण आला, त्यावेळी शिवाजी महाराज ब्रह्ममुहूर्ताच्या आधी म्हणजे सूर्योदयापूर्वी 2.5 तास आधी तिथे जाऊन पाहणी केली होती. तर त्या माचीला महाराजांनी नाव दिलं सुवेळा माची, कारण ती वेळ सर्वात चांगली होती म्हणून सुवेळा माची नाव असं दिलं आलं. ती दक्षिण बाजू आहे. बालेकिल्ल्याची पाठीमागची बाजू म्हणजे दक्षिण बाजू, ती आहे यमसदन. तिथेच काळेश्वरी मंदिर पण आहे जिथं काळकाई माता वसलेली आहे की यमाला तिने सांगितलं तू या गडावरती येऊ नको, हा राजाचा किल्ला आहे, या राजावरती यमाचं काही काम नाही, हा असा अभेद्य किल्ला आहे. आणि हा दराखोऱ्यांमध्ये वसला असल्यामुळे याच्यात कुणी चढाई करू शकत नव्हतं. कारण जसं यांनी सांगितलं की वेळवंटी नदी, गुंजवणी नदी आणि याच्यामध्ये काळंदी नदी एक आहे, तिचा लोप झालेला आहे आता. तर ह्या नद्यांच्या दऱ्याखोऱ्यांनी घनदाट जंगल असल्यामुळे आणि दुहेरी तटबंदी असल्यामुळे हा अभेद्य किल्ला म्हणून गाजलेला आहे. आणि ही आम्ही एक छोटीशी प्रतिकृती तयार करून महाराजांना मानाचा मुद्रा म्हणून सादर केला आहे. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. किल्ला बनवायला काय काय वापरलं? म्हणजे किल्ला बनवताना आम्ही काळी माती, लाल माती मिक्स केलेली आणि छोटी दगडी आहेत काही, आणि जे बेस जो बनवला होता तो 3 दगडांनी मेन बनवला होता. आणि याच्या आम्ही दिशाही ठरवल्या होत्या, होका यंत्राचा वापर केलेला आहे की जेणेकरून ही उत्तर दिशेचा थोडा तिरका म्हणून 180 डिग्रीमध्ये ही तुम्हाला पद्मावती माची दिसेल. सुवेळा माची ही उतरती माची, ही एक माचीचा जरी कडा तुटला तरी तो अभेद्य कसा राहील तर दुहेरी तटबंदी असल्यामुळे जिथं स्लोप असूनही ती माची कधी अभेद्य ठरलेली आहे. त्यामुळे ही सुवेळा माचीचं एक महत्त्व आहे की त्याला स्लोप आहे बरोबर असूनही ती माची खूप अभेद्य बनवली गेली होती. त्यानंतर संजीवनी माची. आता याच्यामध्ये आम्ही दुसरं काय की थोडंसं सिमेंट आणि पुट्टी वापरून तयार केलं होतं की जेणेकरून याला तडा जाणार नाही, की जसं आपण अभेद्य तटबंदीत केली महाराजांनी त्याप्रमाणेच याच्यामध्ये आम्ही तयार केला. आता बाकीच्या किल्ल्यांमध्ये बघितलं कुठं असं चिरा वगैरे असं कुठं तुम्हाला दिसणार नाही. तर ही एकदम अभेद्य नावाप्रमाणेच अभेद्य तटबंदी दाखवलेली आम्ही. आणि हे जे आहे सदर वगैरे किंवा दारूखाना, हे मंदिर, हे सगळं स्टिकच्या ह्याच्यातून आपल्या काठ्यांच्या ह्यातून तयार केलेलं आहे. गडावर ह्या वास्तू आहेत का सध्या? हो आहेत ना, सदरमध्ये आहे. हे सगळं अशा म्हणजे अवशेषमध्ये असलेले आहेत. आता सदर जर तुम्ही बघितलं, आता हे पद्मावती मंदिर आहे असं तुम्हाला दिसेल. जसं आम्ही हे दाखवलं आहे त्याच्या बाजूचा परिसर, हा चौकोन जो दगडांचा बनलेला आहे तो तसाच आहे सेम. याच्यावरती हा झेंडा, वरचा जो कलर आहे तो आम्ही तसंच शेड ठेवलेली आहे. त्यानंतर ही जी माची ह्या सदर वगैरे आहेत त्या अशा भग्नावशेषामध्ये आहेत त्या,
की जिथं पूर्ण असं दिसणार नाही, तर आम्ही दाखवताना पण तशीच दाखवलेली की असं तुम्हाला असं घर वगैरे किंवा असे जे सज्ज दिसतं तसं काही दाखवलं जसं दाखवलं त्याप्रमाणे. जसे आता तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं जर बघितलं तर सईबाईंची समाधी, तिथं अजूनही पावलं आहेत त्या समाधीवरती, तर आम्ही ती पावलंसुद्धा दाखवलेली. म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या आम्ही म्हणजे ऑब्झर्व करू. आणि गुगल मॅपचा पण आम्ही आधार घेतला होता की गुगल मॅपवरून टॉप व्ह्यू, आणि मेन म्हणजे मॅडमनी काय केलं होतं की याच्या आउटलाईन 3D स्ट्रक्चरमध्ये पेपर वर्क केला आधी, आणि त्याप्रमाणे मग आम्ही हे सगळं तयार केलेलं आहेत. ह्याचे दुहेरी तटबंदी आहेत, हे आउटलाईन्स आहेत, ह्या सगळ्या आधी तयार केले की टॉप व्ह्यू कसा दिसेल आम्हाला, आणि कुठल्या बाजूला दिशा. आता जसं जलस्रोत हा पूर्वे दिशेला असतो, यमाची जे स्मशानभूमी किंवा काय असतं ते दक्षिण बाजूला तुमच्या, आणि उत्तर बाजूला हे नेहमी मंदिराची बाजू ठरवली जाते. म्हणून इकडे पद्मावती मंदिर वगैरे इथं त्यांनी त्यावेळेस वास्तुविशारद होते, त्यांचे कोशागार होते, सल्लागार होते, त्यांनी सगळं मिळून त्यांनी बांधलेला हा गड आहे. त्यामुळं त्या काळातले इंजिनियर्सला म्हणजे आत्ताच्या इंजिनियर्सला लाजवेल असा तो किल्ला आहे की बाबा त्यावेळची जी तटबंदी केली ती अजून अभेद्य अशी मानली जाते. तर ते खूप छान असं त्यांनी केलं. म्हणजे त्यावेळचा दूरदृष्टिकोन आणि त्यांच्याजवळ असलेले जे काही तंत्रशास्त्रशुद्ध पद्धतीने केलेले इंजिनियर्स होते, त्यांनी हे तयार केलेले उभारलेले एक म्हणून राजधानी, म्हणूनच महाराजांनी त्यांना राजधानी म्हणून पहिलं घेतलं, स्वीकारलं होतं. या गडाला 10 रुपयास आणलं होतं. हे कमान कसली दाखवली? कोणती? दरवाजा आहे का तो? कोणता? हे का? ही माची. हा, तो मुख्य दरवाजा पाठीमागून तुमचा जो बालेकिल्ल्याची बॅक साईड आहे ती मुख्य दरवाजा म्हणून स्वीकारला. मुख्य दरवाजाचं वैशिष्ट्य असं की त्या दरवाजामध्ये शिवाजी महाराजांनी अफजल खानाचे मस्तक दफन केले त्या बाजूला राजगडावर. जे आपण अफजल खानाचा वध केला होता त्याच्यातला काही भाग होता जो मस्तक आहे, तर त्या याच्यामध्ये मुख्य दरवाजाच्या तटबंदीमध्ये हे केलेलं आहे, दफन केलेलं आहे. मी एकदम फुल दाखवलं पुढे. हां, आता हे जे एक नैसर्गिकदृष्ट्या तयार झालेलं खडकाला एक छिद्र आहे तिथं, तर त्या छिद्राला हत्ती प्रस्तर म्हणतात किंवा नेडा म्हणतात, आणि त्याच्याच शेजारी चिलखती बुरुज म्हणे. आता ह्या नेड्याच्या पलीकडं पण एक हनुमान मंदिरकडे जाण्यासाठी आहे, पण तो इतका घनदाट जंगल आहे जो कोणी डेअरिंग म्हणजे करू शकतं. जे आप्पा परब नावाचे खूप मोठे इतिहासकार आहेत, तर त्यांनी सुद्धा म्हणजे शोधण्याचा प्रयत्न केला होता, त्यांनाही ते जाण्यास म्हणजे धजगज झाली नव्हती. म्हणजे त्यांनी पण, आम्ही ज्यावेळेस असा स्टडी करत होतो याचा की जे इतिहासकार होते त्यांनी स्वतः काही पुस्तकं लिहिलेली आहेत, तर त्या पुस्तकांचा पण आम्ही अभ्यास करूनच मग आम्ही हे सगळे पॉईंट्स वगैरे केलेले आहेत तयार. की आप्पा परबनी सांगितलं होतं की जवळ 65 तलाव आहे तिथं, आणि 65 तलाव, आणि बघण्यासाठी 8 दिवस लागतात तुम्हाला कमीत कमी. म्हणजे 4 दिवसात किंवा 5 दिवसात होणारं काम नाही आहे, 8 दिवस कमीत कमी तिथं जाऊन तुम्हाला. आणि याचं खास वैशिष्ट्य अजून एक कसं की समजा तुम्हाला कुठल्याही माचीवर जायचं असेल तर परत रिटर्न तुम्हाला बालेकिल्ल्यावर यावं लागतं, आणि त्या बालेकिल्ल्यावर दुसऱ्या माचीकडं डायरेक्ट माची टू माची कुठंच जाता येत नाही. तर हे सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे कुणी जर गड सर करायला जरी आलं तर एक माची म्हणजे 2 माच्या अभेद्य राहायच्या, एक माचीवर तुम्ही तिथंच शत्रूचा खात्मा केला जायचा. तर हे सगळ्यात महत्त्वाचं. म्हणून हा तिहेरी तटबंद म्हणजे तिन्ही बाजूंनी दराखोरा, घनदाट जंगल हे खूप महत्त्वाचे आहे. आणि सगळ्यात म्हणजे पाली दरवाज्याने जर मुघलांनी प्रयत्न केला असता तर तिथं एक तोफखाना होता, तर तिथून करणं तर शक्यच नव्हतं चढाई. त्यामुळं राहिले फक्त एकच गुंजवणी दरवाजा होता, पण तिथे पण इतकी दुहेरी तटबंदी असल्यामुळे कोणालाच हे शक्य झालं नाही. त्यामुळे हा अभेद्य किल्ला मानला जातो. एक सांगा, पद्मावती तळ तुम्ही दाखवलेलं, भौगोलिक वैशिष्ट्य मला प्रश्न. भौगोलिक वैशिष्ट्य खूप छान वैशिष्ट्य बघा, ते तुम्ही दाखवले पण जास्त काही लक्षात नाही आलं माझ्या. माहिती नाही, पण माहिती करून घ्यायला आवडेल. हां, म्हणजे माझा तो राहिला असेल पॉईंट तसा भौगोलिक दृष्ट्या जर याचं महत्त्व. जसं आम्ही दत्तनगर मंडळ इकडे बघा सर. ओके, या घोषणा एकदा. घोषणा दे एकदा. घोषणा दे. जय शिवाजी. जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. धन्यवाद. तुम्ही बोला बोल किल्ल्यावर म्हणायची.
कुठे काढला होय कुठे काढला आता घे बघा जाणू पुढे बघा फोटो काढतात करताना मी पण मदत केली बरं का उभे राहा खरंच होते काकी पण सगळ्यांनी मदत केलेली इथं. चला माहिती कोण सांगणार आहे कुठला रचना करूया कोण सांगणार आहे मग यशवंतरावच्या घरापाशी येऊन माहिती ते सांगितलं तर हरकत नाही. थोडी थोडी सगळ्यांनी सांगितली तरी चालेल. चला एकापासून सुरुवात करा. कुठल्या प्रकारचा किल्ला आहे हा? मोरया मंडळ ना ठीक आहे कुठली प्रतिकृती केली मरोड जंजिराची केलेली आपण ते समुद्र म्हणून हे दाखवलेले आहे पाण्याचं हे करून. काकी या की पुढे पुढे या पुढे काकी या पुढे या. काय चाललंय हो, या शिडी तयार होऊन जाणार आहे सर मोठ्याने सांगा जरा. त्या काकी म्हणजे किल्ल्याची माहिती सांगा. चला कोण सांगते माहिती गायकवाड तुम्ही किती दिवस लागले 3-4 दिवस लागले. किती जणांची मदत घेतली 5-6 जण. आणि मग हाच किल्ला करायचा असं का ठरलं आपलं दरवर्षीच होतं 3 वर्ष आधी होत आता आता यावेळेस दरवर्षी सुधारणा होत चालली आहे का पुढच्या दुसरा करू. नाही नाही उलटे करा उलटे करा म्हणजे झाल्यावर मोडाच्या भानगडीत पडू नका राहू दे एवढे असे बरं का सार्वजनिक 30 किल्ले आहेत. सैनिक गायकवाड येते वर्षभर किल्ले ठेवतात असं इतकं सुंदर. चला सर बसा चला बस चला घोषणा द्या एकदा जाताना मला एक सांगा कुठला किल्ला बनवलाय नीट उभे राहा नीट उभा राहा कामात हा चालेल बाजूला काढ दादा ती बाजूला काढा शूटिंग मध्ये चांगले यायला पाहिजे राव हा किती एंट्री आहेत या दिवशी या वर्षी भरपूर हा 101 जास्त आहे. वाजते त्यांच्या गाडी आहे संजय शेटच्या. संजय शेट कुठे गेली हा आपले नंदूबापूच्या नाही काय त्यांच्या गाडीत जागा आहे ना ती मध्ये मांडायची. कोण सांगणार आहे माहिती शूटिंग हे तुमचं माहिती घ्या पटापटा सांगा केदार लवकर अरे बोला तुम्ही पार्क द्यायची कशी तुम्हाला बरं या पुढे सांगा कशी मुडकी तुडकी ये देवेश मी दाव काका 2 दिवस नव्हतो मी यांना नमस्कार माझे नाव ऋतुराज मोहन बागडे. आज आम्ही हा सिंधुदुर्ग किल्ला केला आहे जंजिरा किल्ला केला आहे आणि या किल्ल्याला 19 बुरुज आहेत. या किल्ल्याच्या चारी बाजूंनी समुद्र आहे आणि इथं बालेकिल्ला आहे. बालेकिल्ल्यावर सर्व राजघराणे राहते आणि बाकीची प्रजा बाकीच्या किल्ल्यांवर राहते आणि या किल्ल्याला 19 बुरुज आहेत. इथून प्रवेशद्वार आहे आणि इथून बालेकिल्ल्याला जायची वाट आहे. कधी सांगायचं ते तळं आहे मला आठवण तरी करते का तू आणि इथून एक मोठा राजवाडा आहे. आले मी आठवण केली तुला का तू केली मला नमस्कार.
5 जण येतो आपण. आता उभे राहिले का सगळे? उभे राहा, किल्ल्यापाशी फोटो घ्या एकदा. काय नावाने केलं एंट्री? रायगड. रायगड किल्ला केला बघ. व्हेरी गुड. देखो फोटो घे रे. काय नावाने फॉर्म भरलाय? फॉर्म भरलाय. तुम्ही ज्यावेळेस तिथं फॉर्म भरून दिलाय ना, तिथं भरलाय. आपण त्याचं नाव काय दिलं होतं? करा चालू. नमस्कार. आमच्या सोसायटीचं नाव NB पॅराडाईज आहे आणि किल्ल्याचं नाव रायगड किल्ला आहे. हा किल्ला शिवाजी महाराजांनी सुमारे 1656 या साली जिंकला होता. हा किल्ला पश्चिम घाटात समुद्र सपाटी 820 मीटर उंचीवर आहे. हा किल्ला हा किल्ला 2700 हा किल्ला 2700 फूट उंच. हा किल्ला 2700 हा किल्ला जन हळू गेला. हा किल्ला महाराष्ट्राच्या सुरक्षेवर स्मारक हिते आहे. रायगडाचे प्राचीन नाव रायरी असे आहे आणि युरोपचे लोक त्यास पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणतात. धन्यवाद. लावाला पटपट पटपट पटपट. मला का फोन केलेत आम्ही. तयारी अजून नाही तुमची. अहो ते मशाली सगळे विजले होते आमच्या. सर नाव नोंद करा. मोराय हाईट्स. माहिती कोण सांगणार आहे? पुढं आणि लाव तिकडे. पण किल्ला पण तिकडे करायचं ना. माहिती सांगा. सुरुवात करा. माहिती कोण सांगते? कोणतरी एकाने माहिती सांगायला सुरुवात करा. हा किल्ला प्राचीन नाव गेरिया आणि आत्ताचं नाव किल्ल्याचं हे गेरिया आहे. आणि या किल्ल्याचं महत्त्व सांगायचं झालं तर या किल्ल्याला पाण्यात 10 मीटर खोल तटबंदी म्हणजे 10 मीटर पाण्यात खोल तटबंदी आहे. किल्ला 30 मीटर उंचीच्या दगडावर बांधला गेलेला आहे आणि हा किल्ला नदीमुख वाघोटण खाडीवर बांधलेला आहे. किल्ल्याला आतमधून म्हणजे किल्ल्याला ही चिलखती तटबंदी आणि जिबेचा दरवाजा 18 बुरुज हनुमान मंदिर आणि किल्ल्यावर असलेली वीर आणि 5 माड्या. आणि हा किल्ला 820 वर्ष जुना आहे. या किल्ल्याची स्थापना 17 एकर 17 एकर मध्ये पसरलेला अख्खा किल्ला आहे. आधी 5 एकरात होता. मग महाराजांनी 3 तटबंदी बांधून त्याला 17 एकर मध्ये
वाढविला आणि 1111व्या सदीत राजा भोज यांनी या किल्ल्याची बांधणी केली. 1653 मध्ये महाराजांनी तो किल्ला बांधून वाढवला. कुठल्या जिल्ह्यात येतो विजयदुर्ग? सिंधुदुर्ग आणि देवगड तालुका. देवगड तालुका. किल्ल्यावर कोण गेलं होतं का? एकटंच गेलं होतं. काय वैशिष्ट्य आहे किल्ल्याचं विजयदुर्गचा? किल्ल्याचं मेन वैशिष्ट्य सांगायचं झालं तर किल्ल्याला असणारे 18 बुरुज आणि किल्ल्याला पाण्यात असणारी 10 मीटर खोल तटबंदी. या बाजूने का नाही पाणी दाखवलं रे? किल्ल्याला 3 बाजूंनी पाणी आणि 1 बाजूनी जमीन. म्हणजे 3 बाजूनी सागर. अच्छा, म्हणजे असा भुईकोट आणि सागरी असं दोन्ही मिश्र. अजून काय सांगता येईल? किती जणांनी भाग घेतला प्रत्यक्ष किल्ला करताना? आम्ही सगळीच आहे. दिवस लागले? 15 दिवस लागले. आणि दिवसातनं किती वेळ करत होते काम? 2 ते 3 तास. किल्ल्यामध्ये एक विहीर आहे बघा, विहीर आहे का? आम्हाला घरी दाखवायची होती. त्या विहिरीबद्दल काय माहिती सांगता येईल का? त्या माहिती काढून घ्या, बरोबर आहे की नाही? किती फूट उंचीवर आहे हा कडं? 30 मीटर. किती दिवस लागले? किती दिवस लागले? 15 दिवस. हा किल्ला एवढा बांधकाम 50 लागली. तो किल्ला बांधा किती दिवस? कोण होते रे बांधकाम तज्ञ शिवाजी महाराजांच्या काळात? कोण किल्ले बांधायचे, स्ट्रक्चर कोण उभं करायचे त्यावेळेस? तुम्ही किल्ला उभा केला. किल्ल्याचा प्रकार काय कोणता आहे? मिश्रदुर्ग. जलदुर्ग पण म्हणले जाते आणि मिश्रदुर्ग. मिश्रदुर्ग. पंडीमार करायचं. त्यांचं असं ठरलं होतं की तोफांनी किल्ल्यावर आक्रमण करायचं आणि त्या भिंती पडल्यावर किल्ल्यावर चढाई सुरू करायची. पण एक एक करता करता सगळी जहाजं बुडत गेली. त्याचं मेन कारण होतं की पाण्यात असलेली तटबंदी. त्यांना कळालं नाही की पाण्यात काय होतं आणि ते जसं पुढे गेले तसे त्यांचे जहाज त्या तटबंदीला धरून त्यांच्या सगळ्या बोटी करून बुडायला गेले. प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजा श्रीमंत योगी श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. जरा मग पुढे उभं राहा. तिकडे बघायचं, तिकडे ऐक ना, इकडे इकडे तुम्ही येणार नगरसेवक आहे तुम्ही. सगळ्यात उच्च अंक यावं. पंत साहेब सगुने नमस्कार. अरे वा, क्या बात. सगुने मी आलं की मग टेन्शन नाही. ते महत्वाचं. भारीच. एका दिवसात काय पण ते नाव वातावरणच बदललं.
नवीनच आहे ना कसं नवीन कसं सॉरी आम्ही सारखा होतो त्यावेळेस मी आलो आतिथ्याने स्वागत झालेलं आहे आदरणीय रावजी काकडे सरांचं फटाक्याच्या आतिषबाजी सुंदर सेपरेट फोटो ग्रुप राहणार बा ग्रुप जेवढे आहेत तेवढे जा आम्ही माझं नाव सूरज सुनील गोडके मंडळाचं नाव पापनाथ मित्र मंडळ सासवड आम्ही किल्ला सिंधुदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती करण्याचा प्रयत्न केलाय किल्ल्याची माहिती सांगायची झालं तर किल्ल्याचा इतिहास 25 नोव्हेंबर 1664 साली छत्रपती शिवाजी महाराजांचे सहकारी हिरोजी इंदोलकर यांनी किल्ला बांधण्यास सुरुवात केली. किल्ला बांधायला एकूण 3 वर्ष लागली. 1664 ते 1664 कार्यकाळ लागला. 3 वर्षाचा कार्यकाळ लागला किल्ला बांधायला. किल्ल्यावर एकूण 52 बुरुज 45 दगडी जिने आहेत. शिवाजी म्हणच्या हस्ते किल्ल्याचं बांधणी सुरू झाली. किल्ला भक्कम आहे कारण किल्ल्यामध्ये शिस्त ओतलं गेलंय किल्ल्याच्या पायामध्ये. त्याचप्रमाणे किल्ल्याचं दरवाजे म्हणा सगळ्या गोष्टींमध्ये शिस्त ओतलं गेल्यामुळं किल्ल्याचा पाया आणि किल्ला हा भक्कम आहे. किल्ल्याचा बांधण्याचा दृष्टिकोन शिवाजी महाराजांचा होता. त्या काळात 1600 ते 1700च्या काळात परकीय आक्रमण म्हणजे इंग्रज म्हणा पोर्तुगीज म्हणा सुरुवात झाली. आक्रमण व्हायला सुरुवात झाली. स्वराज्याचा वाले किल्ला कोकणाला म्हटलं जातं. कोकणाला वाचवण्यासाठी सिंधुदुर्ग किल्ल्याची निर्मिती केली. हा किल्ला बांधण्याचा म्हणून महत्त्वाचा दृष्टिकोन होता. आणि हा किल्ला निवडण्यामागचं कारण किल्ला कुर्टे बेटावर बांधलाय. किल्ला निवडण्याचं कारण म्हणजे कुर्टे बेटावर बांधलाय आणि किल्ला विस्तीर्ण आहे. मोठ्या प्रदेशावर लक्ष ठेवलं जात सगळं. नाही तुम्ही निवडण्याचं कारण काय? आम्ही निवडणार हा राईट हाच का केला आम्ही दरवर्षी किल्ला करतोय. आमचं जवळजवळ 10 ते 15 वर्षावर आम्ही किल्ला करतोय. त्या दृष्टीने आता यावर्षी आम्हाला म्हटलं जलदुर्ग बांधावा म्हणून आम्ही जलदुर्ग. महाराजांनी कुर्टे बेटच का निवडलं? कुर्टे बेट विस्तीर्ण आहे. जवळजवळ 48 ते 50 एकरात बांधलेलं आहे. कुर्टे बेट ज्या लोकांनी म्हणजे कोळ्यांनी दिलं त्या कोळ्यांना देखील शिवाजी महाराजांनी मान सन्मान दिलेला आहे. 4 कोळ्यांनी कुर्टे बेटाचा शोध लावला. मालवणच्या जवळ 5 किलोमीटर अंतरावर कुर्टे बेट आहे. तिथे शिवाजी महाराजांनी किल्ला बांधला. व्हेरी गुड. ढालीसारखे ते बेट असतं ते मजबूत कडक आता थोडा आहे सारखं. किल्ल्याचं वैशिष्ट्य किल्ल्याच्या आतमध्ये बघायला गेलं किल्ल्याच्या आतली परिस्थिती सांगायची झाली. किल्ल्यामध्ये 3 विहिरी आहेत. दूधबाव, साखरबाव आणि दहीबाव. या तीन विहिरींना नाव द्यायचं कारण किल्ल्याच्या 3 विहिरींचं पाणी अत्यंत गोड आहे. निसर्गाचं एक विलक्षण वैशिष्ट्य आहे की चारी बाजूने समुद्र असताना गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. त्यात
त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांनी एक तलाव बांधला, तोरडा तलाव म्हणून ओळखला जातो. त्या तलावात सध्यालाही पाणी आहे आणि सध्या किल्ल्यावर वसाहत आहे आणि ती वसाहत किल्ल्यातील नदीचं पाणी पिण्यासाठी आणि त्या तलावाचा पाण्याचा भांडी धुणे म्हणा शौचालयासाठी वापर केला जातो. त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांनी त्या काळी देखील शौचालयाचा म्हणजे स्वच्छतेचा मानसिकता लक्षात घेऊन 30 ते 40 शौचालय किल्ल्यावर बांधले. व्हेरी गुड. आता हिरोजी इंदलकरांनी जो किल्ला बांधला बरोबर आहे, याचे शिल्पकार हिरोजी इंदलकर. याच्याशिवाय आणखी कोणता किल्ला हिरोजी इंदलकरांनी रायगड किल्ला बांधला. रायगड किल्ला बांधला 16 वर्षाला. 2 किल्ल्यांमधलं साम्य तुम्ही आता एक सांगितलं, बांधकामातलं एक साम्य सांगितलं त्या काळामधलं. त्या काळामध्ये फारसं लोकांना माहित नव्हतं ते साम्य कोणतं की जे रायगडवर पण आहे आणि इथं पण आहे. शौचालय रायगडावपर्यंत इथं पण आहे. दुहेरी तटबंदीचा शोध देखील शिवाजी महाराजांनी लावला. त्या गडावर दुहेरी तटबंदी नाहीये, रायगडावर दुहेरी तटबंदी आहे. राजगडावर देखील दुहेरी तटबंदी आहे. साधारणतः तटबंदीची उंची काय? बुरुज 20 मीटर, इथून तिथून 20 मीटर उंची आहे किल्ल्याची. अत्यंत चांगला तुमचा प्रयत्न आहे. चांगला म्हणजे त्याला तोडच नाही, त्या प्रयत्नाला तोडच नाही आहे. प्रचंड कष्ट तुम्ही इथे घेतलेत आणि याच्या पाठीमागचे जे शिल्पकार आहेत, जे कोणी आता सणी म्हणून आहेत मला समोर तर त्यांनी जे मेहनत घेतली, कष्ट घेतलं तर अप्रतिम. आणि त्याच्यामध्ये कधीच ह्या जी मुलांच्या संदर्भात तुम्ही जे नेतृत्व करता याच्यातून जी जागृती होती इतिहासा संदर्भात आणि जी प्रेरणा मिळते, ही प्रेरणा अशीच तुम्हाला वृद्धिंगत करायची आहे. आणि आपली जी संकल्पना गेली 15 वर्ष चालू आहे, ते संकल्पना आणखी पुढे न्यायची आहे तुम्हाला. त्याच्यातलं जे कष्ट आहेत तुमचे, त्या कष्टाला पहिल्यांदा आमचा सर्वांचा सलाम आहे. वाह. सध्या आता किल्ले आपण पाहतोय, म्हणजे काही किल्ल्यांचं रिन्युएशन होतंय किंवा तुम्ही काय उपाय सांगता संवर्धनासाठी काय केलं पाहिजे? किल्ल्याचं माझं वैयक्तिक मत म्हटलं तर किल्ल्याचं संवर्धन करण्यापेक्षा किल्ल्याची स्वच्छता करणं सध्याला गरजेचं आहे. कारण संवर्धन केलं तर ते आत्ताच्या काळात होईल. शिवाजी महाराजांचा जो वारसा आहे, इतिहास आहे, तो कुठेतरी दाखला नाही असं मला वाटतं. संवर्धन करण्यापेक्षा स्वच्छता करणं गरजेचं. स्वच्छता म्हणजे आता कसं भिंती पडलेल्या आहेत, भिंती पडलेल्या त्याच दगडांनी फक्त उभ्या करायच्या. तिथं जे जर समजा आता नवीन झाडं वगैरे येतात ना, गवत वगैरे, ते फक्त काढलं पाहिजे. बाकी आपण काय तर हस्तक्षेप केला नाही पाहिजे. हस्तक्षेप नाही केला पाहिजे, डागडुजी केली पाहिजे. डागडुजी केली पाहिजे. ते इतिहासाला कुठं किंवा त्या वारशाला तडा नाही जाता ती डागडुजी झाली पाहिजे असं म्हणणं अत्यंत रास्त म्हणणं. किल्ल्याचं फक्त एक गोष्ट सांगायची राहिली. किल्ल्यावर 1695 साली राजाराम राजांनी शिवाजी महाराजांचं प्रतीक म्हणून शिवराज मंदिर म्हणून बांधलं. एक शिवरायाचं एवढं एकच शिवाजी महाराजांचं अजून एक वैशिष्ट्य आहे, नारळाचं झाड. नारळाच्या झाडाला फांद्या नसतात, तिथं 2 फांद्या आहेत. अजून सांगायचं झालं तर सर तुम्ही कुठल्याच संदर्भात विचारताय, मग ते सांगू शकतो. तर शिवाजी महाराजांची पावलं कुठं आहे? शिवाजी महाराजांची पावलं आम्ही तिथं काढण्याचा प्रयत्न केला. स्वराज्यातली सगळ्यात मोठी तोप होती माहिती आहे? कलालबांगडी. स्वराज्याची हॅलो. पुरंदरच्या इतिहासाविषयी काय सांगता येईल? पुरंदरचा इतिहास सर सांगायला झालं तर शिवाजी महाराजांनी आपल्या इथं रामोशांकडे पुरंदरचा इतिहास दिला. रामोशांकडे देण्याचं कारण तेव्हा रामोशी काय करायचे, चोरी करायचे. मग शिवाजी महाराजांनी काय केलं, चोराच्या हातात मोहर दिला. म्हणजे काय होणार, चोरी पण होणार नाही आणि किल्ल्याचं संरक्षण पण होणार. त्या दिवशी शिवाजी महाराजांनी रामोशांकडे 400 ते 500 रामोशांकडे पुरंदर किल्ला लढण्यास दिला होता. त्यामुळे चोरी पण थांबली आणि किल्ला पण जोपासला गेला. त्यानंतर मग शाहिस्ते दिलेर खान आणि मुरारबाजींनी किल्ला लढवला. मिर्झा राजे जयसिंग आणि 3 तोफा वज्रगडावरून हल्ला केला. त्यातली लष्कर म्हणून एक तोफ होती, नाव आता एवढं आठवत नाही. त्या तोफामुळे किल्ला फाटला. सासवडमध्ये काय ऐतिहासिक काय वारसा? सासवडचा ऐतिहासिक वारसा सर मला माहिती आहे. त्या दृष्टीनं जेव्हा संभाजी महाराजांचा जन्म झाला ना, तेव्हा सासवडचे ब्राह्मण बोलावले गेले. हरिभट्टांचं नाव होतं. हरिभट्टांना तिथं विधीचं विधान सांगायला हरिभट्टांना बोलावलं. सगळ्यात मोठं म्हणजे स्वराज्याचे पहिले
हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती वीर बाजी प्रसाद वीर बाजी आणि शिवाजी राजांच्या प्रत्येक मोहिमेत सहभागी झालेले सासवडचे सर असे वीर धुरंधर एक व्यक्ती होती, त्यांची एक समाधी आहे. नाव सांगता येईल का? बरोबर आहे, कोणीतरी बोललं. कुठं आहे ती? संगमेश्वरच्या बरोबर आहे. मग त्याचं त्या समाधीचं आपल्याला जीर्णोद्धाराचं काम केलं पाहिजे की नाही? चालू आहे आता, कळस वगैरे झालेला आहे खालच्या समाधीचं. चांगला प्रयत्न केला, चांगला प्रयत्न. घोषणा द्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी. हर हर शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. हर हर महादेव, हर हर महादेव. काय नाही थोडा थोडा वेळच नाही. एवढं तुमचं होतं बरं ना, आतून घेतच नाही त्याला काय पावडे ना बघा. नाही पाहुणे नाही दादा, आम्ही घरची आहोत. हो सर, सर इकडे या जवळ ना, तिकडे या. तुम्हाला नाव सांगा पहिल्यांदा. माझं नाव जयेश दीपक काकडे. माझं नाव ऋषिकेश दत्तात्रय खेडेकर. माझं नाव भावेश तानाजी काकडे. माझं नाव लावण्य तानाजी काकडे. आदिती दीपक काकडे. नाव सांगा छोटे मित्र. तुम्ही सांगा. माझं नाव रोहित धनंजय आंबवले. माझं नाव शोयाबी आसिफ चिन्मय आंबवले. चला कोण प्रेझेंटेशन करताय? हिंदवी स्वराज्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरला जावा असा एक दिवस आला. ती सुंदर पाठ, सगळीकडे चमचमाट, विजाराचा कडकडाट अशा चित्रविचित्र वातावरणात जन्मली एक वाट जी करणार होती मुघलांचा नायनाट, हिंदवी स्वराज्याचा आधार, राजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराज. अशा थोर व्यक्तींनी हा किल्ला बांधलेला आहे. महाराजांनी भरपूर किल्ले बांधलेत, त्याचा इतिहाससुद्धा आपल्याला माहिती आहे. पण या किल्ल्याचा इतिहास थोडा पुसट झालेला आहे, त्यामुळे आम्ही हा किल्ला निवडलेला आहे. खांदेरी किल्ला बांधण्याचा आमचा मेन उद्देश असा होता की हा किल्ला जास्त कोणाला माहीत नाही आहे, तेवढा याचा इतिहास कोणाला अजून माहीत नाही. जरी नाव माहीत असेल तरी हा कशासाठी बांधला होता, कोणी बांधला होता हे जास्त कोणाला माहीत नाही आहे. त्यामुळे आता कॉन्टेस्ट किंवा या स्पर्धेचा मेन उद्देश असा आहे की मुलांनी रिसर्च केला पाहिजे, आपल्याला हिस्ट्री कळली पाहिजे आपली.
त्यामुळे आम्ही असा किल्ला निवडला जो जास्त कोणाला माहीत नाही आहे. आता बाकीच्या किल्ल्यांची माहिती वगैरे हिस्ट्री आपल्याला आहेच, म्हणजे शिकलेच आहेत बरेच जण. त्यामुळे आम्ही असा किल्ला निवडला जो जास्त कोणाला माहीत नाही. हा किल्ला महाराजांनी बांधला, म्हणजे मुंबई आणि जंजिरा याच्यामध्ये हा खूप महत्त्वाचा टप्पा ठरतो. मुंबईकडून अंग्रेज आणि इकडून जंजिऱ्याहून सिद्धी यांच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला मेन बांधण्यात आला होता. आणि हा किल्ला महाराजांची दूरदृष्टी बघा तुम्ही, त्यांना फादर ऑफ नेव्ही म्हणतात. का म्हणतात? हा किल्ला एक उत्तम उदाहरण आहे. कारण की हा किल्ला 150 वर्ष मराठ्यांच्या ताब्यात होता आणि ज्यावेळेस हा ब्रिटिशांनी ताब्यात घेतला त्यांनी पहिलं काम केलं की लाईट हाऊस बांधलं. लाईट हाऊस बांधण्याचा उद्देश असा आहे की खूप मोठं जिओग्राफिकल त्याला व्ह्यू आहे. आणि आपण बघू शकतो की 1818मध्ये हे लाईट हाऊस बांधण्यात गेलं, पण 1600मध्ये महाराजांना माहिती होतं याचा किती मोठा आणि किती प्रॉपर यूज करता येतो. आणि आपण बघू शकतो की कुठले पण लाईट हाऊस हे 180 स्वीप देतात, म्हणजे 180 डिरेक्शनला असतात किंवा 180 गाईड करतात. तसा हा लाईट हाऊस हे 225 डिग्रीला गाईड करतं. म्हणून हा किल्ला खूप महत्त्वाचा होता आणि ते शिवाजी महाराजांना 1600मध्ये समजलं याचा इम्पॉर्टन्स. आणि या किल्ल्याला भरपूर विचारांनी बांधलेला गेलेला आहे. कारण की जसं तुम्ही बघू शकता पुढं खूप सारे दगड वगैरे मांडल्यात. त्याचा हेतू असा होता की कसं पण आपण करून आतमध्ये येऊ शकत नाही, एक विशिष्ट पाथ गाईड केल्यानंतरच आपण किल्ल्यापर्यंत पोहोचू शकतो. किंवा जे लोकांना माहिती आहे तेच लोक येऊ शकतात, कुठले पण लोक येऊ शकत नाही. कारण की त्याचा दगड वगैरे किंवा बोट तुटण्याचे चान्सेस वगैरे जास्त आहे. ह्या किल्ल्यावर फक्त मराठ्यांचा 150 वर्ष राज होता. सिद्धीने भरपूर वेळा ह्या किल्ल्यावर विजय मिळवण्याचा प्रयत्न केला, पण कधीही त्यांना ह्याच्यावर विजय मिळवता आला नाही. आणि आपल्या इंडियन नेव्हीमध्ये लोकांना कळण्यासाठी, लोकांच्या स्मृतीत राहण्यासाठी ह्या किल्ल्यावरनं INS खांदेरी हे पाणबुडी ह्या देखील म्हणजे ह्यांना नाव दिलेलं आहे. ही पहिली स्कॉर्पियन पाणबुडी आहे आणि तिला ह्या किल्ल्याचे नाव दिलेलं आहे INS खांदेरी. तब्बल 12 वर्ष चालू होतं त्याचं काम आणि ती 6000 कोटीची कॉस्टिंग आहे त्या INS खांदेरीचं. किल्ला निवडल्यानंतर त्याची माहिती घेण्यासाठी तुम्ही कुठल्या साधनांचा उपयोग केला? कोणी जाऊन आलं का किल्ल्यावर? कशी माहिती मिळवली किल्ल्यावर? आत्ता तर किल्ल्यावर जाणं म्हणजे योग्य नाहीच. पण जे जाऊन आले होते ते काका आम्हाला भेटले, तर त्यांच्याकडून आम्हाला ही माहिती. आणि थोडं यूट्यूब वगैरे किंवा सर्च पेपर डॉक्युमेंटरी हे पाहिले आम्ही थोडंफार, त्याच्यातूनच थोडी काही इन्फॉर्मेशन भेटली, त्याच्यावर आम्ही हे करण्याचा प्रयत्न केला. आणि जास्त काही या किल्ल्याबद्दल म्हणजे माहिती नाहीच आहे यूट्यूबवर म्हणा किंवा गुगलवर म्हणा. पण त्यामुळे आम्ही आमच्या कन्सेप्टनी पण थोडेसे त्याच्यात चेंजेस केलेले आहेतच. काय काय तुम्ही कल्पकता वापरली काय? जसं की तो 2 आम्ही पाथवेज दिल्यात, म्हणजे ते कोणतरी माणूस आले त्याला कुठं जायचं ते कळणार नाही. अर्धे लोक डिवाइड होऊ शकतात, अर्धे लोक इकडं येऊ शकतात, असं म्हणजे कन्फ्युजन क्रिएट केलं. त्या साईडला एक रस्ता जातो आणि ह्या साईडला एक जातो, मग तिकडं असे मावळे तेल टाकायला किंवा दगडांनी हे करायला आपण ठेवू शकतो. ते आता आम्हाला दगडांवाले भेटले म्हणून आम्ही ते मावळे तिथं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. किल्ल्यावर बाले किल्ला पण आहे का? हो, एक चढावर लाईट हाऊससाठी त्यांनी एक छोटा खेळ केलेला आहे. आणि या किल्ल्यावर उद्देश असा होता की आता आपले सामान जे मुंबईपासून येतं त्याला जंजिऱ्यापर्यंत किंवा त्याच्या पुढं एस्कॉर्ट करण्यासाठी किंवा प्रोटेक्शन देण्याचं साधन हा किल्ला करायचा. ब्रिटिशांनी पण हाच यूज केला की काय करायचे, ब्रिटिश ज्यावेळेस त्यांचं साहित्य काही स्पायसेस वगैरे आणायचे ते मध्ये लुटले जायचे, सिद्धी वगैरे लुटले जायचे सिद्धीकडून. मग ते काय करायचे 50-50% हे करायचे, 50% स्वतःला ठेवायचे. कसं मग तसं आंग्रे बंधूंनी किंवा त्या ब्रिटिशांनी असं केलं की पूर्ण माल आपल्याकडेच ठेवण्यासाठी ते एस्कॉट म्हणून ती आर्मर तिथे दिसतं ते आर्मर आम्ही दाखवायचा प्रयत्न केला की असं एस्कॉर्टिंग करायचं त्या साईड. आर्मर त्याला कोण होतं? आंग्रे कान्होरी आंग्रे. आपल्या इतिहासाविषयी काय सांगतात? काय म्हणले सर? सासवडच्या इतिहासाविषयी काय सांगता येतं?
सासवड ऐतिहासिक गाव आहे ना आपलं. आपल्या सासवड विषयी काय सासवड हे टुरिस्ट स्पॉट आहे आणि इतिहास पण भरपूर मोठा आहे. जसं की संभाजी महाराजांनी जन्म घेतलेला आहे, जन्मभूमी आहे. आधी साधू संतांनी पण इथं हे केलेलं आहे. प्लस पांडवकालीन मंदिर आहे आपल्याकडे. प्लस देवाचं म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य देव हे जवळच आहे, सासवड पासून जवळच आहे. आपले ज्ञानेश्वर माऊलींचे भाऊ सोपान काका यांचं जन्मस्थान आपल्या इथं आहे आणि पालखी आपल्या इथून भूमीतले ऐतिहासिक शूरवीर पुरुषांचं काही नाव सांगता येईल का? आबासाहेब पुरंदरे. सासवडच्या भूमीतील आबासाहेब पुरंदरे एक आहेत लढवई शूरवीर सेनापती पहिले सरदार पासलकर, वीरबाजी पासलकर आहे. कोण होते ते? त्यांची समाधी कुठे आहे? वीरबाई पासलकर इथं आपल्या बाजू म्हणजे धान्य बाजारात. अजून एक सरदारांची समाधी आहे सासवडमध्ये. ती कुठे आहे? करा मंदिराच्या पुढे. स्वराज्यातला शेवटचा बांधलेला किल्ला मल्हारगड. व्हेरी गुड. कुणी बांधलेलं आहे? राजाने बांधलाय का सरदारांनी? ते पण सरदार भिवराव पानसे. किती दिवस लागले तयार करायला? कुठल्या गावचे होते ते? 26 तारखेपासून. सरदार भिवराव पानसे कुठल्या गावचे होते? जेव्हा त्र्यंबकराव काय विचारतात ऐका ना. सोनोरीचे. आता एक शेवटचा प्रश्न. किल्ले आपली अस्मिता आहे, वैभव आहे. तर आपण किल्ले पाहतो, त्या संवर्धनासाठी तुम्ही वैयक्तिकरित्या तुम्हाला काय वाटतं की कसं संवर्धन करावं? किल्ले टिकले पाहिजेत, पुढच्या पिढीला ते कळले पाहिजेत. त्यासाठी आपण तुमची काय कल्पना आहे की काय काय करायला पाहिजे? आपण बघू शकतो रायगडाला वर भरपूर निधी येतो, प्रॉपर निधी येतो. 500 कोटी म्हणा, असे अंदाजे कोटी निधी येतो. पण तिथे आता चांगलं काम चालू आहे की म्हणजे तुमचे जे पहिले थोडेसे काही अंश राहिले असतील ते खोदून काढतात व डिस्प्ले करतात. पण अजून माझी स्वतःची ॲज अ सिव्हिल इंजिनियर अशी कल्पना आहे की तुम्ही अजून रिक्रिएट करू शकतो. दगडी बांधकाम आहे तसं बनवू शकतो तुम्ही. आता हे सिव्हिल खूप पुढे गेलेलं आहे. आता मी माझ्या फील्डचे म्हणून ते सांगतो की खूप मोठे लोक किंवा ते त्यांनी व्ह्यू दिल्यात की असं असू शकतं. त्याच व्ह्यूप्रमाणे आपण बांधलं ते टुरिस्टला पण अट्रॅक्ट करू शकतं आणि आपल्याला पण मराठ्यांची आर्किटेक्चर काय आहे ते अजून जास्त लोकांना दाखवू शकतो. हेच किल्ले स्पर्धेचं हे 15वं वर्ष आहे. सासवड सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आपण हा उपक्रम सुरू केलेला आहे. आणि आता त्याचं स्वरूप जे आहे, जे सार्वजनिक किल्ल्याची जी थीम होती ती आता फार चांगली आहे. आपल्या सासवडला जवळजवळ 30 असे सार्वजनिक किल्ले येतो रे अर्ध्या तासात पोहोचून. भेट द्या तुम्ही काय